तर नमस्कार कोकणकारांनो. कोकणदारा पेजवर तुमचा सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत असा. सध्या कोकणात काय चालला ह्यो प्रश्न जर तुमका किंवा बऱ्याच जणांका जर आपण विचारलो ना, तर बऱ्याच व्हिडिओ करणाऱ्यांचा रजिस्टरचं मत असतला की आम्ही कोकणात सध्या मिरग साजरो करतो, कोकणातल्या बीचवर फिरतो, आंबे खातो, काजू खातो, फणस खातो आणि मौज मजा मस्ती करतो. पण ग्राउंड रिॲलिटीवर ज्यावेळी आपण येतो ना, खास करून सिंधुदुर्गातल्या कोकणातल्या सिंधुदुर्गातल्या तर परिस्थिती मात्र बरीच वेगळी असा. ज्या सिंधुदुर्गावर ज्या कोकणावर निसर्गान मुक्त हस्तान उधळण केली आहे ना, त्या कोकणातली परिस्थिती मात्र आपण नको अशी करून ठेवलेली असा. म्हणजे ज्या निसर्गावर ज्या सौंदर्यावर आपणाक माज होतो ना, तोच आता शाप ठरता अशी परिस्थिती सध्या कोकणात असा. जूनचा अर्धो महिना उलटान गेलो म्हणजे जवळपास आज 20 तारीख पर्यंत आपण येऊन पोहोचलो आणि कोकणात सध्या मान्सूनचं आगमन होऊक नाही. म्हणजे ज्या कोकणात आपण या 20 तारखेक आपण पेरणी करतो, लावणीची लगबग असता, त्या कोकणात मात्र जो आपलो शेतकरी असा, जो स्थानिक जो भूमिपुत्र असा, तो अजूनही आपल्या या मान्सूनच्या पावसाची वाट बघता, पाण्याची वाट बघता. पेरणी केलेली असा ती करपान गेली आहे. म्हणजे दुबार पेरणीची वेळ आता कोकणातल्या शेतकऱ्यावर येली आहे. याआधीच आपलो शेतकरी आंबा आणि काजूसाठी च्या संकटांमुळे अतिशय नामोहरम झालेलो असा आणि त्याच्यात भरीक भर म्हणजे ह्यो मान्सून. म्हणजे निसर्ग ज्या निसर्गानं आपल्या कोकणावर मुक्त हस्तान उधळण केले ना, तोच निसर्ग आता कोकणावर कोपलेलो असा. आणि ही परिस्थिती जर बघितली ना, तर तज्ज्ञांचा म्हणजे ज्येष्ठांचा मत असा सांगता की सध्या ही जर परिस्थिती बघून पावसाचा आगमन लांबलेला कदाचित ह्या संकट दुष्काळाच्या दिशेने आपणाक घेऊन जाता. म्हणजे सरासरीपेक्षा म्हणजे सरासरी जर आपण 100% जर पाऊस जर धरलो, तर त्यापेक्षा फक्त 40 ते 50% पावसाची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवलेली असा. म्हणजे आपण दुष्काळाच्या दिशेने आपण प्रयाण करतो ह्या तर मात्र आपणाक मनाकडे ठरवू हरकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या परिस्थिती आपण फेस करत असताना म्हणजे सगळ्या परिस्थिती आपण सामना करताना कोकणात मात्र राजकीय आणि सरकारी दृष्टीन आपण कोकणात सध्या काय बघतो, तर कोकणात एका बाजूक रत्नागिरीच्या दिशेने ज्यावेळी आपण सिंधुदुर्गात प्रवेश करतो, त्यावेळी मात्र 3 अणुभट्ट्यांची म्हणजे अणुऊर्जा प्रकल्पांची घोषणा पूर्णगड, देवगड आणि बारसू या 3 मोठ्या म्हणजे जगातल्या सगळ्यात 3 मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाची घोषणा सरकारने केलेली असा. म्हणजे एकीकडे दुष्काळ असा, आपलो आंबा काजू शेतकरी असा तो परिस्थितीची निसर्गाशी झगडता, त्याच्यात भरीतभर आपणाक या सगळ्यावर अजून परिणाम करणारं 3 अणुऊर्जा प्रकल्पाची सरकारने घोषणा केली आहे. त्यानंतर मधोमध ज्यावेळी आपण येतो त्यावेळी 8 ते 9 गावांका बाधित करणारो मायनिंग प्रकल्प सरकारने घोषित केला. मळेवाड, धाकुरा, कोंडुरा, आरवली, सोनसुरा, बाण, सखेलकोल आणि आसोली आणि त्याच्यात भरीसभर नाणोस या 9 गावात बॉक्साईड आणि आयरनचे प्रकल्प मायनिंग प्रकल्प प्रस्तावित करण्याची अधिसूचना सरकारने जाहीर केली आहे. म्हणजे आतापर्यंत ड्रोन सर्वेक्षणाक मान्यता दिलेली होती, पण सध्या परिस्थिती अशी सांगता की ड्रोन सर्वेक्षणाक जरी गावकऱ्यांचा जरी विरोध असलो तरी ते आम्ही ड्रोन सर्वेक्षण करतलो आणि जे मायनिंगचो प्रकल्प असा तो आणण्याचो घाट सरकारकडून किंवा राजकारण्यांकडून आणलो जाता. आणि दुसऱ्या बाजूक म्हणजे जेका कोकणचा फुफ्फुस संबोधला जाता, त्या तिलारी खोऱ्यात आणि सह्याद्री खोऱ्यात काय चालला, तर 14 गावा उद्ध्वस्त करणारो, ग्रीन कॉरिडॉर नष्ट करणारो, लाखो झाडांची कत्तल करणारो आणि आपली जैवविविधता संपवणारो शक्तिपीठ महामार्ग आपल्या कोकणातल्या 14 गावातून प्रस्तावित करण्याची अधिसूचना आज सरकारने जाहीर केली आहे. म्हणजे अधिसूचना जाहीर झाल्यानंतर 21 दिवसात आपणाक तो विरोध आपणाक सरकारकडे दर्शवचो असा आणि तो विरोध जर दर्शवलो नाही गेलो तर जो आपण प्रकल्प आणतो, जो शक्तिपीठ महामार्ग आणतो, त्यांना लोकांचा विरोध नाही आणि सरकार तो शक्तिपीठ महामार्ग आणण्यासाठी आपली सगळी शक्ती पणाक लावून तो शक्तिपीठ महामार्ग करण्याच्या तयारीत असा. म्हणजे एकीकडे दुष्काळ असा, एकीकडे पाऊस अजूनपर्यंत येऊक नाही असा, दुसरीकडे आपण दुबार पेरणीच्या तयारीत. म्हणजे ह्याचो अर्थ असं झालो की तुम्ही कुठल्याही संकटात सांभा, तुम्ही मरा नाहीतर जगा, याच्याशी आमका काय देणा घेणा नाही असा. आमका जे प्रकल्प आणूचे असत, आमका
ज्या धनदाणक्यांची पोटां भरूची आसा ते आमी ती पोटां भरतलो. त्याच्यासाठी स्थानिक जो आसा भुमिपुत्र जो आसा तो ह्याच्यात होरपळलो तरी चलात, मेलो तरी चलात, त्याच्याशी आमकां काय देणं घेणं नाही. म्हणजे ज्या विकासाची व्याख्या आपण शोधतो ना, ज्या विकासासाठी म्हणजे जो विकास आपण करतो कोणासाठी तर मनुष्यासाठी, मानवासाठी, आणि तोच जर मनुष्याच्या किंवा भूमिपुत्राच्या जर मुळावर उठत असतात किंवा त्या भूमिपुत्राक जगण्यासाठी संघर्ष जर करूचो असतात, तर तो विकास कोणासाठी ह्या उत्तर शोधूची खरं तर गरज असा. आणि तो उत्तर शोधूची गरज नाही, उत्तर सगळ्यांका माहिती असा. फक्त काही धनदाणक्यांच्या हव्यासापोटी किंवा त्यांका मोठे करूच्यासाठी हे प्रकल्प कोकणावर लादले जातात. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही रोजगार आणतलो असं आपणाक सरकार सांगता. तर रोजगाराची व्याख्या सरकारने आधी स्पष्ट करूची. जो विकास कोकण नष्ट करून, निसर्ग नष्ट करून, जैवविविधता नष्ट करून जर विकास आपण जर आणणार असो आणि तो रोजगार जर आपण कोकणात असो, तर ते रोजगार किती दिवस टिकतले याचे प्रश्नांची उत्तर आधी आपणाक जे आणणारे असत त्या सरकारनं आपणाक देऊची खरं तर गरज असा. त्याचं कारण असा, कोकणात आसोली गाव आणि आसोली गावाची जी मायनिंग खाली जी होरपळणारी सध्या जी गावं असत किंवा भविष्यात ती होरपळली जाऊ शकतात, अशा 8-10 गावात आणि आजूबाजूच्या अजून 15-20 म्हणजे जवळपास आसोली पकडून 15-20 गावात आपल्याकडे सुरंगीचं उत्पादन घेतलं जातं. तर सुरंगीचं उत्पादन घेतला जाता तर आसोली गावाचं टर्नओव्हर सध्या 100 कोटीच्या बाहेर असा. तज्ज्ञांचं मत असा किंवा बरेच जाणकारचे मत तो 300 कोटींपर्यंत असा. आणि जवळपास जो आसोली गावाच्या आजूबाजूची जी गावं जी सुरंगीचं उत्पादन घेतात त्यांचं टर्नओव्हर असा सरासरी 500 कोटींपर्यंत. म्हणजे एका शेतकऱ्याचं जर उत्पन्न जर धरला ना, तर तो 50,000पासून 5 ते 10 लाखापर्यंत एका शेतकऱ्यांचं तर उत्पन्न असा. हवं तर तुम्ही गुगल सर्चसुद्धा करू शकता. म्हणजे ही बातमी जर खोटी वाटत असतात किंवा त्याच्यात अजून तुमका वाटत असतात की और काहीतरी सांगता येऊ म्हणजे अति होता, तर तुम्ही त्या गुगल सर्चसुद्धा करू शकतात. म्हणजे जर 300 कोटींची उलाढाल जर एकटं ही 10-12 जर गावं करीत असतील, 15 गावं जर करीत असतील, फक्त हे कळे आणि फुलं विकून, गजरेसुद्धा विकले जातात. तर विचार करा, जी सुरंगीची फुलं सुगंधासाठी जातात, अत्तरासाठी जातात, मसाल्यांसाठी जातात, औषध कंपन्यांसाठी जी फुलं जातात, तेच जर अत्तर तयार करणारी कंपनी असत, औषधं तयार करणारी कंपनी असत, सुगंधी द्रव्य करणारी जी कंपनी असत, तीच जर कंपनी कोकणात जर तयार झाली, त्याच्यावर प्रक्रिया उद्योग करणारे प्रक्रिया उद्योग जर कोकणात तयार झाले, जी उलाढाल आपण 100 ते 300 कोटीची म्हणतो, मी म्हणतोय 300 कोटीची उलाढाल आरामात 1000 कोटीपर्यंत जाऊ शकता. आणि महत्त्वाचं फॅक्ट असो, त्याच्यासाठी आमका मायनिंग करूची गरज नाही. म्हणजे ते जी झाडं असतात ती कुपळून त्याची माती पोखरून माती विकूची गरज नाही. तर त्या मातीत आपण जा ह्या उत्पन्न असा आता शेकडो हजारो वर्षापर्यंत वर्षानुवर्ष घेऊ शकतो. मग त्याच्यासाठी आपणाक निसर्गाक बाधित करूची गरज नाही असा, जमीन पोखरूची गरज नाही असा, मायनिंग आणूची गरज नाही असा. म्हणजे जी जमीन अबाधित राहिली त्याच्यासून जर हजारो कोटींचं उत्पन्न जर आपण घेऊ शकतो, त्याच्यासाठी आपणाक दरवर्षी ह्या उत्पन्न आपण दरवर्षी घेऊ शकतो. तर आपणाक मायनिंग प्रकल्प खरोखरच होयत. शक्तिपीठ महामार्गाबद्दल जर सांगूचा झाला तर शक्तिपीठ महामार्ग कोकणातल्या 14 गावातून जाता, पण एकाही मोठ्या शहरातून तो जाणार नाही. ना दोडामार्गातून जाता, ना कुडाळ, सावंतवाडी, कणकवली अशा शहरातून जाता. म्हणजे शक्तिपीठ महामार्ग म्हणजे नागपूर ते गोवा असो तो महामार्ग असा, तो कोणासाठी केला जाता. म्हणजे एकीकडे नागपूर ते गोवाच्या महामार्गाची अधिसूचना जाहीर झाली शक्तिपीठ, आणि त्याच्याबरोबरच आपणाक अणुऊर्जा प्रकल्प, मायनिंग यासारख्या प्रकल्पांची घोषणा झाली. म्हणजे हे प्रकल्प आणि हे रस्ते येणारे भले मोठे रस्ते कशासाठी येतात ह्या सांगूची गरज माझ्या मते कोकणातल्या जनतेक आता नाही असा. मी म्हणते संघर्ष करीत राहा, कारण संघर्षाशिवाय तुमचा जीवन किंवा तुमची येणारी पिढी सुरक्षित राहू शकणार नाही किंवा ते सुरक्षित जीवन जगा शकणार नाही. त्यामुळे संघर्ष करत राहा. येत्या 23 तारखेक भेटूया. आजगावात आपण जनजागृती रॅली असा मायनिंग विरोधात, आणि 23 तारखेक आपण थंय भेटूया. धन्यवाद.